आजचा व्हिडिओ पाहूया. आजची ट्रिक काय आहे त्यात आपण बघणार आहोत. बघा, आपण पाहिलं एज ट्रिक पार्ट 1, एज ट्रिक पार्ट 2. आज आपण बघणार आहोत एज ट्रिक पार्ट 3. बघा की एज संदर्भात कोणतेही प्रश्न कशा पद्धतीने विचारतात. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जे असतात ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये असे वेगवेगळे प्रश्न विचारतात. स्कॉलरशिप आहे, मंथन आहे, नवोदय आहे किंवा एमपीएससी सुद्धा एक्झाम आहे. याच्यामध्ये असे प्रश्न येतात म्हणजे येतातच. आपण बघितले 2 टाईपचे प्रश्न. आता हा टाईप नंबर 3 आहे की याच्यामध्ये काय दिलेलं आहे नक्की, कशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचंय, कोणती सोपी पद्धत आपल्याला वापरायची हे आता आपण बघणार आहोत. आता हे पार्ट 3 जो आहे त्याचा क्वेश्चन काय आहे ते आपण पहिल्यांदा बघूया. ऍव्हरेज एज ऑफ 3 पर्सन इज 24 इयर्स इफ देअर एजेस आर इन द रेशो 5:6:7 रिस्पेक्टिव्हली. देन व्हॉट इज द एज ऑफ द यंगेस्ट पर्सन. बघा, क्वेश्चन तुम्ही वाचलेला आहे. क्वेश्चन वाचल्यानंतर तो समजून घेणं पण खूप गरजेचं आहे की काय दिलेलं आहे याच्यामध्ये. ऍव्हरेज एज ऑफ 3 पर्सन इज 24 इयर्स. म्हणजे बघा 3 पर्सन आहे त्यामध्ये, ह्या 3 पर्सनचं एज जे आहे ऍव्हरेज एज 24 आहे. अशा वेळेस मुलं काय काय करतात, घाई करतात. तिथं ऍव्हरेज हा शब्द खूप महत्वाचा आहे. ऍव्हरेज म्हणजे त्यांची सरासरी. बघा मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, सरासरी. 3 पर्सन आहेत, त्या 3 पर्सनची वयांची सरासरी किती आहे, 24 आहे. मग नंतर त्यांचा रेशो दिलेला आहे त्यांनी 5:6:7 म्हणजे त्यांची वय जे आहेत ते 5:6:7 या प्रमाणात आहेत. तर त्यांच्यातल्या सगळ्यात लहान व्यक्तीचं वय आपल्याला काढायचं आहे. मग असं दिलं आहे तर क्वेश्चन जसं दिलंय त्याप्रमाणे आपण आता सोडवणार. बघा, ऍव्हरेज एज ऑफ 3 पर्सन. किती पर्सन आहेत, 3 पर्सन आहेत. त्यांचं किती दिलेलं आहे, 24 याच्याप्रमाणे. बरोबर आहे. मग पहिल्यांदा काय करून घ्यायचंय, 3 पर्सन. मग ऍव्हरेज एज किती आहे, 24. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं 24 3 किती झाले, 72. म्हणजे ह्यांचं जी टोटल वय आहे तिघांचं मिळून ते आहे 72 इयर्स. ओके, हे तुम्हाला कळलं तर पहिल्यांदा. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आपली, की त्यांचा जो रेशो दिलाय तो रेशो आपल्याला काढायचा आहे. मग रेशो काय, 5:6:7. मग हा जो रेशो दिलाय त्या तिघांचं ऍडिशन आधी करून घ्या. त्या तिघांचं काय करायचं, ऍडिशन करून घ्या. म्हणजे 5 + 6 + 7. 5 + 6 11, 11 + 7 किती झाले, 18. आता बघा रेशो जो आहे त्या तिघांच्या रेशोची बेरीज किती झालेली आहे, 18 दिलेलं आहे. म्हणजे ऍव्हरेज आपला जो शेवटला वय आलं ते तिघांचे मिळून ते तिघांचे वेळ किती आले, 72 आणि इथे किती आलेलं आहे, 18. मग काय करायचं आपल्याला या ठिकाणी, 72 डिवायडेड बाय 18. म्हणजे 18 नी काय करायचंय, 72 ला डिव्हिजन करायचंय. मग 18 चा टेबल आपल्याला येतोच. 18 चा जर आपण टेबल घेतला, 18 1 जा 18 आणि 18 4 जा 72. म्हणजे इथं जे आहे हे काय आलेलं आहे, एक रेशो काय आहे त्यातला आपला एक भाग आलेला आहे. तो किती आहे, 4 आहे. ठीक आहे, आपलं एक्स वगैरे आपल्याला काही मानायचं नाही. आता ह्या ठिकाणी बघा काय इथे किती दिलेलं आहे, सगळ्यात लहान 5 दिलेला आहे रेशो. म्हणजे 5 इंटू आपला एक भाग किती आलेला आहे, 4. 5 4 जा 20. बघा म्हणजे त्याचं वय किती आलेलं आहे, तर 20 वर्ष. म्हणजे सगळ्यात यंगेस्ट पर्सन जो कोण आहे त्याचं वय आहे 20 वर्ष. आपण नेक्स्ट सुद्धा काढू शकतो आपल्याला पाहिजे असेल तर. इथे काय दिलेलं आहे, 6 इंटू काय घ्यायचंय, 4 घ्यायचंय. किती आलेलं आहे, 24. त्यानंतर मोठा कोण आहे त्याचा पण आपण काढू शकतो, 7 इंटू 4. 7 इंटू 4 केल्यानंतर किती येणार आपलं, 28. म्हणजे बघा 20, 24 आणि 28 या तिघांची बेरीज केली तर आपलं काय येणार आहे, या ठिकाणी 72 येणार आहे. आणि त्याचबरोबर यांचं जर ऍव्हरेज काढलं तर यांचं काय येणार आहे, 24 हा ऍव्हरेज येणार आहे. बघा किती सिंपल पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. म्हणजे पर्सन किती आहे त्या पर्सननी ऍव्हरेजला काय करायचंय, मल्टिप्लिकेशन करायचंय. त्यानंतर त्यांचा जो रेशो आहे हा रेशोचं काय करायचंय, तिघांचं ऍडिशन करायचंय आणि ऍडिशन करून त्या रेशोनी जे आलेलं आहे त्याला डिव्हिजन करायचंय. डिव्हिजन केलं की आपल्याला एक भाग येतो आणि तो जो आहे तो त्या रेशो बरोबर मल्टिप्लिकेशन केला तर लहान असेल, मीडियम असेल किंवा मोठा असेल त्या तिघांचं आपण वय सहजासहजी काढू शकतो. म्हणजे आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये जास्त वेळ लागणार नाही. एकदम सोप्या पद्धतीने आपण हे केलेलं आहे. आता हे तुम्हाला समजलं असेल तर आपण अजून एखादा प्रश्न बघूया जी तुमची कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर होईल. आता आपण दुसरा सम बघूया. दुसरा सम काय दिलेला, average age of 5 person is 18 years if their ages are in the ratio 2:4, 4:5, 5:8, 8:11 respectively. Then what is the age of the oldest person? आता या ठिकाणी बघा 5 पर्सन दिले, मग 3 पर्सन होता, आता किती आहे 5 पर्सन. किती मोठा असू दे घाबरायची गरज नाही. 5 दिले, 5
किती दिले त्यांचं ऍव्हरेज एज 18, लिहून घ्या एवढं. किती आलं 18/5 किती येतं 90, म्हणजे टोटल वय किती आलं त्यांचं 90 आलं. आता परत नंतर सेकंड स्टेप काय आहे तुम्हाला मी ह्या जे दिलेलं आहे ह्यांचं रेशो त्याचं ऍडिशन करायचंय. म्हणजे 2 + 4 + 5 + 8 + 11, 2 + 4 6, 6 + 5 11, 11 18 19 झालं, 19 आणि हे 11 काय झालं 30, म्हणजे 30 झालेलं आहे. बरोबर आहे. मग आता काय करायचं आपल्याला ह्याला डिव्हिजन करा 19 / 30. आता काय सोपं आहे 0 कट 3 1 3 3 3 9, म्हणजे आपलं जर एक हे आलेलं किती आलेलं आहे 3 आलेलं आहे. मग आता त्यांचं जे वय दिले त्या वयाप्रमाणे आपल्या इथं करून घ्या. आता काय 2 दिलेलं आहे इकडं 2 × इथं जे किती आलं आपलं 3 6, 4 × काय दिलेलं आहे 3 12, 5 × 3 किती आलं 5 3 15, 8 × 3 8 3 24, आणि 11 × 3 किती आलं 33. आपल्याला काय विचारलंय ओल्डेस्ट म्हणजे सगळ्यात मोठं कोण आहे मग 33, म्हणजे याचं उत्तर काय आलं 33. बघा काही मिनिटात म्हणजे 1 मिनिटाच्या आत आपण हे सोडवलेलं आहे. अवघड काय नाही, एकदम सोप्या पद्धतीने आपण हे सोडवलेलं आहे. 5 जणांना दिलं होतं, मग आपण 5% घेतलं आणि ह्याचं काय केलं मल्टिप्लिकेशन केलं 90 आलं टोटल त्यांचं हे. त्यानंतर रेशोचं ऍडिशन केलं आणि रेशोचे जे ऍडिशन आले त्याने काय करायचं ह्याला डिव्हिजन करायचंय. डिव्हिजन केलं तर आपल्याला 1 भाग मिळतो. 1 मिळाल्यानंतर काय करायचं किती मिळालं 3 मिळालं. मग 3 ने काय केलं ह्या सगळ्यांना मल्टिप्लिकेशन केलं. ज्याचे विचारले त्याचं आपण उत्तर ह्या ठिकाणी देऊ शकतो. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जी आहे त्यामध्ये आपल्याला वेळ लागणार नाही. म्हणजे 1 मिनिटाच्यात आपण हे सोडवू शकतो. प्रश्न जरी किती मोठा असला तरी घाबरून जायचं नाही. आपण एकदम सोप्या पद्धतीने सिंपल पद्धतीने हे सोडवू शकतो. चला आता मी तुम्हाला एक सम देतो. इफ dear ages are in the ratio 3 as 4 as 7 respectively, then what is the age of the youngest person? आता हे जे सम दिलेलं आहे तुम्हाला हे सम तुम्ही सॉल्व्ह करायचंय आणि सॉल्व्ह करून याचं उत्तर मला कमेंट मध्ये टाकायचं आहे. सांगायचं की याचं उत्तर नक्की काय येतं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला हे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील. आता पार्ट 3 झाला. पार्ट 1 तुम्ही पाहिलाय, ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी माझ्या चॅनलवर पहा. पार्ट 2 पण पहा. आज हा पार्ट 3 झालेला आहे. आता आपण उद्याला परत पार्ट 4 करणार आहोत. मग पार्ट 5 सुद्धा आहे आपल्याकडे. त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ पाहत राहा. म्हणजे तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये कसलेही प्रश्न उद्या म्हणजे तुम्हाला अवघड जाणार नाही.